जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 9 आणि ओवी क्रमांक 200. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला झाला होता. 188 ते 200 अशा ओव्यांचा आपण अभ्यास मागच्या वेळेला केला होता. जरा मोठा खंड पडलाय, त्यामुळे मी भारतात गेलो असल्यामुळे काही आठवडे आपला अभ्यास झाला नाही. तुमच्या सर्वांच्या स्मरणात सर्व काही असेल याची मला पूर्ण खात्री आहे, पण माझ्या नसल्यामुळे थोडंसं एक विषय प्रवेश, तशी ही उजळणी आपण नेहमी करतोच. श्लोक क्रमांक 13 जो आहे, महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. हा श्लोक आपण मागच्याला अभ्यासला होता. मी जसं म्हणालो की बराच मोठा खंड पडलाय, त्याच्यामुळे विषय काय सुरू आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही. त्या बरेच दिवस गेल्यामुळे थोडं आपल्याला मागे जावं लागेल. फार मागे नको जायला, पण अवजानन्ति मां मूढा पारशीं तनुमाश्रितं परं भावम अजानंतो मम भूत महेश्वरम. हे जे भगवंताचं सांगणं आहे 11व्या श्लोकामध्ये, की अवजानंती माम मूढा, माझ्या पारमार्थिक स्वरूपाला न जाणणारे हे जे अविवेकी लोक आहेत ते काय करतात, तर माझी अवज्ञा करतात. मला मनुष्य शरीर धारण करणारा, करता भोगता परिच्छिन्न प्राकृत मानून माझी अवज्ञा करतात, मला कमी लेखतात इत्यादी. हे भगवंताचं सांगणं अर्जुनाला सुरू आहे आणि आपण त्याचा बराच अर्थातच विचार केला होता की अवजानंती हा जो शब्द आहे, अवज्ञाम परिभवम कुर्वंती, की परमात्म्याची अवज्ञा किंवा अनादर कसा होतो. जो जसा नाही तसा तो आहे असं म्हणणं ही त्याची अवज्ञा आहे, एकदम साध्या भाषेमध्ये. आणि भगवंत स्वतः सांगतात आहे की त्याचं पारमार्थिक स्वरूप भगवंताचं कसं आहे, आणि ते त्या स्वरूपामध्ये भगवंताला न बघता त्याला एकदेशी बघणं, परिच्छिन्न बघणं ही त्याची अवज्ञा आहे. हा सर्व विचार आपण मागच्याला केला होता. आणि असे अवजानंती करणारे जे मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसीमासुरींचैव प्रकृतीं मोहिनीं श्रिताः, की निष्फल कर्म करणारे, व्यर्थ कुतर्क करणारे, विवेकशून्य ज्ञान असलेले लोक ईश्वरी स्वरूपाच्या अज्ञानामुळे काय होतं, राक्षसी हिंसा द्वेषामुळे, आसुरी आणि अविहित विषय भोगण्याच्या प्रवृत्तीमुळे मोहिनी या 3 प्रकृतींचा आश्रय केलेले असतात. थोडक्यात मागच्या आपण असुरी आणि राक्षसी या प्रवृत्तीचे जे लोक, ते भगवंताचं काय करतात, अवमूल्यन करतात. आणि मोघाशा मोघ कर्माणू, मोघ शब्दाचा अर्थ आपण व्यर्थ असा बघितला होता. पुन्हा विषय प्रवेशाच्या दृष्टीने थोडीशी उजळणी, की नेमका काय विचार आपला सुरू होता काही आठवड्यांपूर्वी, त्याचं स्मरण म्हणून मी थोडासा मागे जातोय, बाकी काही नाही. मुद्दा की जे अवनत झालेले लोक आहेत, अवनत याचा अर्थ काय, आपलं जे मूळचं स्वरूप आहे त्या स्वरूपापासून आपण जितके दूर जाऊ तितके आपण अवनत आहोत, असा त्याचा अर्थ. आणि हे जे राक्षसी आणि असुरी स्वभावाचे म्हणूया आपण, प्रकृतीचे म्हणूया, ज्यांचं वर्णन भगवंत करतात आहेत,
हे अत्यंत अवनत झालेली जीव. आता मी जसं मागच्याला म्हणालो होतो की राक्षस म्हणा, असुर म्हणा, असे शब्द ऐकले की ताबडतोब आपल्या मनामध्ये काय येतं, हा माझा काही संबंध नाही आहे. वाटतं की नाही आपल्याला, मी राक्षस नाही, मी असुर नाही. आता त्याचाही विचार करून झालेला आहे. पुन्हा पुन्हा ते नको, असू शूरमते वगैरे वगैरे. पण मुद्दा असा आहे की ही जर व्याख्या आपण गृहीत धरली की स्वरूपापासून जो जितका जास्त अवनत, तितका तो जास्त राक्षसी प्रवृत्तीचा आणि असुरी प्रवृत्तीचा. मला जर स्वरूपाची प्राप्ती झालेली नसेल तर याचा अर्थ मी कसा आहे, अवनत आहे. आता प्रश्न कशाचा आहे, फक्त प्रमाणाचा आहे. इट इज अ क्वेश्चन ऑफ डिग्री, टू व्हॉट एक्सटेंट. आणि त्या प्रमाणात मीही अवजानंती माम मूढामध्ये बसतो का, याचा विचार आपल्याला करावा लागेल. हा सर्व विचार करून आपला झाला होता. पुन्हा एकदा मी जसं म्हणालो, थोडंसं उजळणी म्हणून आपण मागे गेलो. पण मागच्या वेळेला 13 क्रमांकाचा जो श्लोक, की भगवंत म्हणाले की पुष्कळ झालं या मूर्खासंबंधी बोलणी. माऊलींचा शब्द आहे, कायसी मूर्खाची बोलणी. त्यांची वर्णनं काय कामाची. त्या भगवंत अर्जुनाला म्हणाले की ज्यांच्या वर्णनाने वाणी विश्रांतीला प्राप्त होते अशा साधूंची कथा आता मी तुला सांगतो. कथा म्हणजे त्यांचं वर्णन तुला सांगतो. त्या राक्षसी आणि आसुरी लोकांचं सोडून देऊ आणि महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रिता भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम. हा श्लोक 13 क्रमांकाचा मागच्याला आपण अभ्यासला आणि त्याच्यावरच्या ओव्या बघितल्या. भजंती अनन्य मनसः म्हणजे सेवंते अनन्य चित्ता, अनन्य मन होऊन चिंतन करतात. फार सुंदर विषय आहे सगळे एकमेकात असे सुंदर गुंफलेले विषयाचा विचार केला तर याचं कारण आहे, मी जसं मगाशी म्हणालो की स्वरूपापासून मी जेवढा दूर तेवढा मी जास्त अवनत, ही व्याख्या स्वीकारल्यानंतर हा श्लोक आपल्या पुढे येतो तेव्हा आपल्या ताबडतोब लक्षात येतं की अनन्य मनस मी आहे का. दिवसातून अर्धा एक तास काहीतरी सद्गुरूंनी दिली साधना म्हणून मी करतो, त्याला अनन्य मनस म्हणत नाहीत. ते तर काय म्हणूया, किमान अपेक्षा आहे साधकाकडनं की सद्गुरूंनी दिलेलं तरी साधन कर. काय त्यांनी जे काही सांगितलं असेल नियमित तेवढं तर कर निदान. तो निदान शब्द खूप महत्वाचा आहे. कारण इथे अनन्य मनसह म्हटलंय, सेवंते अनन्य चित्ता, की माझ्या वाचून ज्याच्या मनाला दुसरा विषय नाही असे अनन्य होऊन माझे भजन करतात. ते कोण आहेत, ते महात्मे आहेत. मी महात्मा नाही, मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी अनन्य भजन भगवंताचं करत नाही. अनन्य भजन केल्याने महात्मा होतो का महात्मा झाल्याने अनन्य भजन होतं, हा एक वेगळा विषय. पण मुद्दा याच्यावरच्या ज्या ओव्या माऊलींनी घेतल्या आहेत त्याच्यामध्ये वैराग्य, विवेक, समाधान, तितिक्षा, मुमुक्षुत्व, शम, दम, उपरम, श्रद्धा इत्यादी या सर्वांचं वर्णन आपण ऐकलं. सर्वांचं वर्णन. पण पुन्हा आपल्याला महत्त्वाचा विषय काय आहे, माझ्यासाठी साधक म्हणून काय महत्त्वाचं आहे, की भगवंतांना काय अपेक्षित आहे. तर पहिली गोष्ट, दैवीम प्रकृतीम आश्रिता, जी दैवी संपदा ज्याला म्हणतात. 16व्या अध्यायात त्याचं वर्णन येतच. पण ही सर्व दैवी संपदाच आहे की जी जी आपल्याला ज्ञानासाठी, योगासाठी मदत करते, ती सर्व दैवी संपदा. त्याचा आश्रय मी करतो का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा, अनन्य भजन मी भगवंताचं करतो का, अखंड अनुसंधान मला असतं का. आणि हेच तर सांगणारा पुढचा श्लोक 14 क्रमांकाचा जो आपण मागच्याला सुरुवात केली, त्याचा संपूर्ण अर्थ समजून घेतला तो म्हणजे सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता नमस्यंत्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. कोणत्या प्रकाराने भजन करतात तर भगवंत वर्णन करतात आहे, सततम कीर्तयंतो. सततम कीर्तयंत म्हणजे इंद्रियोपसंहार शम दम दया हिंसादी लक्षणैः धर्मैः प्रयतंत.
असं आचार्य त्याच्यावर भाष्य करताना सांगतात. उजळणी असली तरी ही अत्यंत सर्व महत्त्वाची आपल्यासाठी गोष्टी आहेत, कारण ही महात्म्याची म्हणजेच जीवनमुक्ताची लक्षणं आहेत, म्हणून माझ्यासाठी साधक म्हणून साधनं आहेत. कारण कीर्तन म्हटलं की आपल्याला काय आठवतं? कीर्तन म्हटलं की आपल्यासमोर कोणीतरी कीर्तनकार, फेटाफेटा बांधलेला, गळ्यात हार, तबला, पेटी, टाळ, समोर श्रोते. कीर्तन म्हटलं की हेच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. मग हे कीर्तन नाही का? आहे ना. कीर्तनाचा तो एक प्रकार आहे, पण कीर्तनाचा इतका संकुचित अर्थ इथे अपेक्षितच नाही आहे. मगाशी मी जे म्हणालो, अवनत मी झालेलो आहे. अखंड इतकं सगळं सातत्याने शिकून सुद्धा, सातत्याने श्रवण करून सुद्धा दिवसभर माझं इंद्रिय पातळीवरच जीवन सुरू असतं. अखंड विषयांचं चिंतन, अखंड. त्यात कुठेतरी जमलं तर अर्धा एक तास साधनेच्या नावाने भगवंताचं स्मरण. आणि भगवंत इथे काय म्हणतात आहे? सततम कीर्तयंतो माम. एक शास्त्र विचाराचा एक विचार जरी माझ्या मनामध्ये आला तरी त्याला कीर्तन म्हणतात. भगवंताचं स्मरण झालं, कीर्तनच आहे. कोणाशी मी फोनवरती बोलतोय किंवा कोणी मला भेटायला आलं, त्या निमित्ताने एक दोन थोडंसं आत्मविचाराची काही विचारांचं आदान आदान प्रदान आपण करतो, कीर्तनच आहे. सर्व कीर्तनामध्ये मोडतं. मुद्दा काय आहे? या ना त्या निमित्ताने, ज्याला शुद्ध मराठीत बाय हुक और क्रुक असं म्हणतात. अखंड अनुसंधान, नामस्मरण असेल, त्यासंबंधी बोलणं असेल, त्यासंबंधी इतर कोणाशी बोलणं असेल, त्यासंबंधी मी स्वतः करत असलेलं चिंतन असेल, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भगवंताचं केलेलं स्मरण असेल. सुंदर निसर्ग दृश्य दिसलं, भगवंताचं स्मरण. मुद्दा काय सुरू आहे? ह्याला म्हणायचं कीर्तन. आणि असं कीर्तन जो सतत करतो, सततम कीर्तयंतो माम. अनेक लक्षणं दिली आहेत या श्लोकामध्ये. त्यातलं पहिलं लक्षण हे आहे, जो सतत कीर्तन करतो. मुद्दा काय सुरू आहे? मी करतो का, हा प्रश्न सुरू आहे. त्या महात्म्याचं वर्णन तर आपण ऐकतोच आहे, वाचणारच आहोत. मुद्दा आहे की मी कधी महात्मा होणार. आणि हे जो करत नाही तो इंद्रिय पातळीवरती जगतो. समजून घ्यायचं, जर इंद्रिय पातळीवर जगणं म्हणजे समजत नसेल, समजा हा शब्द मी बऱ्याच वेळा वापरतो, कारण भगवंत, अजून साध्या भाषेत बोलूया, देवाचा विचार जर मी दिवसभरात करत नसेन तर याचा अर्थ मी देहाचा विचार करतोय. साधं गणित आहे. कारण निर्विचार होण्या एवढा महत्त्व तर मी झालेलंच नाही अजून. त्यामुळे बेसिकली इट इज बायनरी. इफ यू आर नॉट थिंकिंग अबाउट वन, देन यू आर थिंकिंग अबाउट झिरो. देवाचा विचार जर नसेल तर मी देहाचा विचार करतो आहे दिवसभर, आणि त्याला म्हणतात इंद्रिय पातळीवरती जगणं. नुसतं पूजेच्या निमित्ताने आणि देवळात गेलो म्हणून आणि काहीतरी प्रवचन आहे म्हणून मला जर देवाचं स्मरण होत असेल, तर भगवंताची प्राप्ती अजून दूर आहे, एवढं लक्षात ठेवायचं. सातत्याने आपण तो विचार करतोय, साधक म्हणून मला याच्यातून काय घ्यायचं आहे. सततम कीर्तयंतो माम. आणि कीर्तन याचा अर्थ आपण समजून घेतो आहोत, भगवंताच्या संबंधी मी जे जे काही करतो त्या सर्वाला कीर्तनच म्हणतात. येणार आहे, एक अतिशय सुंदर ओवी येणार आहे या श्लोकावरती, माझी अत्यंत आवडती आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामांचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. येणार आहे पुढे ओवी. मुद्दा कशासाठी सांगतोय? कीर्तन म्हणजे काय? अखंड कीर्तन, अखंड भगवंतासंबंधी बोलणं, अखंड भगवंताचं चिंतन, अखंड भगवंताचं या ना त्या निमित्ताने स्मरण. आणि मग पुढे यतंतश्च दृढव्रत, हा दृढव्रत पुढचं लक्षण घेतलेलं आहे महात्म्याचं. पुन्हा माझ्यासाठी ते साधन आहे. झालं, आजपासून श्रावण सुरुवात झालेली आहे.
नाही चातुर्मास निदान श्रावणात कांदा लसूण. परमपूज्य मंदातींचं आत्ताच्याच प्रवचनातलं वाक्य आहे. काय? सर्व हिंदू लोकांना चातुर्मासात कांदा आणि लसूण चालतो. त्यांनी उपरोधात्मक आपल्याला टोला दिला होता एक. मुद्दा माझा एवढाच आहे, मी पण करतो की नाही चातुर्मासात तर श्रावणात तरी बंद. दुसऱ्याच दिवशी मित्राकडे जातो, नेमका त्याच्या बायकोनी कांद्याची भजी केलेली असतात. चालतं एखाद्या वेळेस. हे जे चालतं एखाद्या वेळेस मी म्हणतो ना, याचा अर्थ मी दृढ व्रत नाही असा त्याचा अर्थ होतो. मी स्वतःला सांगतो की नाही, सद्गुरूंनी मला साधन दिलेलं आहे, कमीत कमी 1 तास रोज साधन झालं पाहिजे, असं मी स्वतःला सांगतो. पण मी स्वतःचं ऐकत नाही आणि अपेक्षा काय करतो, दुसऱ्यांनी माझं ऐकावं. हा कसं ऐकत नाही माझं, मी एवढं त्याच्या त्याच्या हिताचं सांगतो वगैरे वगैरे, ही जी माझी बडबड असते, तेव्हा स्वतःला प्रश्न विचारावा, मी तरी स्वतःचं स्वतः ऐकतो का? सोपी नाही आहे ना भगवंताची प्राप्ती, सोपं नाही आहे. भगवंत इतक्या सहजासहजी थोडीच प्राप्त होणार आहे. दृढ व्रत असावं लागतं त्याच्यासाठी. एक निश्चय केलेला आहे, तो सांभाळता येत नाही आपल्याला. तिथे तर यमनियमादी माऊलींनी त्याचा अर्थ असा केलेला आहे, यमनियमादी महाव्रतांचे दृढ श्रद्धेने पालन करणारे. खूप गंभीरतेने विचार करण्याची गोष्ट आहे, माहिती आहे का? आपलं जर स्वतःला आपण साधक समजतो, आपण सद्गुरूंचे अनुग्रहित आहोत आणि स्वैर जीवन सुरू असेल, जर माझं स्वैर याचा अर्थ काय, जेव्हा जसं वाटेल तसं जगणं, तशा गोष्टी करणं, याला म्हणायचं स्वैर. आणि तरीही मी समजतो की मी पारमार्थिक आहे, तरीही मी समजतो माझी साधना जशी सुरू असायला हवी तशी सुरू आहे, मग त्याला रामकृष्ण हरी हेच उत्तर आहे फक्त. दृढव्रत. आणि नमस्यंत्यश्च माम भक्त्या. नमस्यंत म्हणजे हृदयेश हृदयेशयम आत्मानं, हृदयस्थ परमात्म्याला भक्तिपूर्वक नमस्कार करणं, ही एक सुद्धा एक प्रकारची साधना आहे. त्याचा विचार आपण करणारच आहोत ओव्या जेव्हा सुरुवात होतील अभ्यासाला तेव्हा. पण त्याची मार्मिकता महत्त्वाची आहे. त्यात आपल्याला नुसता नमस्कारच दिसतो. आणि माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते, जे नित्ययुक्त आहे, समाहित चित्त ज्यांचं आहे, जे माझ्याशी एकरूपच झालेले आहेत, म्हणून तर त्यांना काय म्हटलेलं आहे, महात्मा म्हटलेलं आहे. पण असं असून सुद्धा आधीच्याच या श्लोकाच्या आधी जी उभी होती 196 क्रमांकाची, त्यात माऊलींनी म्हटलंच आहे की ऐसे मीच होऊनी पांडवा करीती माझी सेवा. माझ्याशी एकरूप झालेले आहेत, माझी प्राप्ती त्यांना झालेली आहे, तरी सुद्धा ते द्वैत स्वीकारून काय करतात, माझी सेवा करतात. हे सेवा करणं, कीर्तन करणं, भक्ती करणं, सगळे एका अर्थाचे शब्द आहेत. कारण आपल्याला पुन्हा सेवा म्हटली की पुन्हा अंगण झाडणे, हातपाय दाबणे, एवढंच आठवतं फक्त. सेवा या शब्दाचा खूप व्यापक अर्थ आहे विचार केला तर. सेवा या अर्थामध्ये उदाहरणार्थ कायिक वाचिक मानसिक सेवा तर येतेच, पण त्याचं गुणगान गाणं, अखंड त्याच्या स्मरणात राहणं, त्याची पूजा करणं, बऱ्याच गोष्टी येतात सेवा या शब्दामध्ये. पण ऐसे मीच होऊनी पांडवा करीती माझी सेवा, माऊलींनी असा उल्लेख 196 मध्ये केला आहे. आणि मागच्याला आपण 200 क्रमांकाच्या ओळीपर्यंत आलो होतो. प्रत्येक ओवी बघण्याची आवश्यकता नाही, पण तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. ही एकच ओवी 197 क्रमांकाची आपण बघितली तर मागच्याला आपण जो विचार करत होतो त्याचं आपल्याला थोडंसं स्मरण होईल, की जेव्हा असं सतत कीर्तन करणारा जो असतो, कल्पना करा, निदान कल्पना तर आपण नक्कीच करू शकतो, की अखंड जर मी भगवंताच्या स्मरणात असेन, या ना त्या निमित्ताने त्याचं नामस्मरण करत असेन, त्याचं चिंतन करत असेन, त्याचं स्मरण करत असेन, इत्यादी इत्यादी आपण जे बोललो, तर कल्पना करा की पापाचरणाला कुठेतरी वाव मिळेल का, शक्य तरी आहे का माझ्याकडून पापचरण घडणं. अखंड ज्याला ईश्वराचं स्मरण आहे,
सदा सर्वदा राम सन्निध आहे. याचं ज्याला स्मरण आहे त्याच्या हातून पापाचरण घडेल का? किंवा त्याच्या हातून तर घडणं शक्यच नाही, पण त्याच्या सानिध्यात असणारे, सत्संगात असणारे लोक, त्यांना सुद्धा पापाचरण करावंसं वाटेल का? म्हणून माऊलींनी इथे थोडंसं अतिशयोक्ती अलंकार वापरून या काही ओव्या ज्या मागच्या आपण बघितल्या त्या लिहिलेल्या आहेत, की नामसंकीर्तनाच्या हे जे महात्म्य आहेत त्यांच्या नटनाचाने, म्हणजे नटाप्रमाणे विलज्ज होऊन केलेल्या नृत्याने प्रायश्चित्तांचे किंवा पाप निवारणाचे उद्योग बंद पडले. का? कारण पापच घडत नाही. पापाचं निवारण करणार कोण? आवश्यकता काय? असं आयुष्य माझं सुरू आहे का? पुन्हा स्वतःला लावून घ्यायचं आहे. प्रथम पुरुषी एकवचनी परमार्थ आपल्याला करायला परमपूज्य काकांनी शिकवलेला आहे. कारण नाही तर नुसतं ज्ञानेश्वरीचा अभ्यास झाला, 9वा अध्याय संपला, 10वा सुरू झाला, पण माझं काय, मी तसाच आहे. असं नाही करायचं आपल्याला. हा विचार करायचा आहे की असं दिवसभरात किती वेळ मला स्मरण असतं भगवंताचं. ठीक आहे, आपण ऑफिसमध्ये काम करतो तेव्हा स्मरण असणं शक्य नाही, पण ते काम सुरू करण्याच्या आधी स्मरण, मध्ये स्मरण, शेवटी फल त्याला अर्पण करण्याच्या निमित्ताने स्मरण. बोलणं झालं आहे खूप वेळ या विषयावरती. हे त्याचं स्मरणच आहे नव्हे, हे त्याचं कीर्तनच आहे. मी ऑफिसचं केलेलं काम सुद्धा त्याचं कीर्तन ठरतं, जर या पद्धतीने मी कर्म केलं तर. ईश्वर प्रणिधान येणारच आहे पुढे, यमनियम. ईश्वर प्रणिधानचा अर्थ आहे तो, केलेल्या कर्माचं फल त्याला अर्पण करणं, म्हणजे त्याचं जे फळ मिळेल ते शांतपणे आनंदाने स्वीकारणं. कीर्तन आहे त्याचं. आणि असं सतत कीर्तन मी करतो का, हा प्रश्न आहे. आणि जे करतात तिथे, आता पापाचा विषय जर आपण मगाशी बोलतोय, की कर्मफलाची आसक्ती ठेवण्याचं पाप माझ्याकडून घडेल का? विचार करा. सुंदर उदाहरण. जर मला अखंड स्मरण असेल की ते फल मी त्याला अर्पण करून हे कर्म करणार आहे, तर माझ्या हातून घडणारं प्रत्येक कर्म काय होतं? स्वकर्म कुसुमांची वीरा. त्या कर्मफुलाने त्याची पूजा बांधता येते. असो, हा आपला विषय सुरू आहे आणि 200 क्रमांकाच्या ओळीपर्यंत आपला अभ्यास मागच्याला झाला होता. मी जसं म्हणालो, बराच मोठा खंड झाल्यामुळे थोडी जास्त उजळणी, जास्त दीर्घ उजळणी आपण घेतली, आपला विषय प्रवेश नीट व्हावा म्हणून. आणि आजच्या अभ्यासाकडे वळू. ओवी क्रमांक 201. ते पहाटे विण पहावित, अमृते विण जीववित, योगे विण दावित कैवल्य डोळा. माऊली त्या महात्म्याचं वर्णन करते आहे की ते सूर्योदया वाचून पहावितात, अमृता वाचून अमर करतात, अष्टांग योगा वाचून डोळ्याला मोक्ष दाखवतात. याचा अनुक्रमाने अर्थ ते महात्मे अपरोक्ष ज्ञान, शोकनिवृत्ती आणि आनंद प्राप्ती करून देतात. ते त्यांना स्वतःला तर प्राप्ती झालीच असते. आपण जर त्यांच्या सत्संगात राहिलो, अखंड राहिलो, त्यांच्याचप्रमाणे मी जही अखंड जर भगवंताचं कीर्तन केलं, देवाचा विचार केला, देहाचा विचार सोडून, तर काय होतं? मला काय प्राप्त होतं हे या 201 क्रमांकाच्या ओळीत माऊली सांगते. परी राया रंगा पाड धरू, नेणती सानिया थोरा कडचणी करू, एक सरे आनंदाचे आवारू होत जगा. परंतु हे सर्व करीत असता राजा आणि भिकारी यांच्यात योग्यतेचा भेद मनात धरण्याचे जाणत नाहीत. आता राजा आणि भिकारी हे उपलक्षण म्हणायचं काय आहे, की हा लहान हा मोठा अशी निवड करण्याचे ते जाणत नाहीत. जगाला एकसारखे आनंदाचे आवार होतात. समदर्शी. जीवनमुक्ताचं महात्म्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे ते. जसं आपण ही लक्षण इथे बघतो आहे, सतत सतत कीर्तन करणारे, दृढव्रत असणारे, तसं समदृष्टी असणारे. समदृष्टीचाही आपण बऱ्याच वेळा विचार केलेला आहे. व्यावहारिक आणि पारमार्थिक या दोन्ही पातळींवरती त्याची एकवाक्यता कशी करायची,
हेही आपण विचार केलेला आहे. पण मुद्दा, जगाला एकसारखे आनंदाचे आवर होतात. ह्याला जास्त द्यावं, त्याला कमी द्यावं, असा विचार त्यांच्या अंतःकरणात येत नाही. कही एकाधिनी वैकुंठा जावे, तीही वैकुंठची केले आघवे, ऐसे नाम घोष गौरवे, धवळले विश्व. सुंदर शब्द आहे माऊलींचा, धवळले. की कधीतरी एखाद्याने सगुणोपासना करून वैकुंठाला जावे, असा नियम आहे. परंतु त्यांनी सारे विश्वच वैकुंठ केलेले असते. याप्रमाणे त्यांनी विश्वात माझ्या नामघोषाच्या प्रभावाने सारे विश्व उजळून टाकून विश्वातील पापाचा व अज्ञानाचा अंधकार घालवलेला असतो. येतो की नाही आपल्याला अनुभव? परमपूज्य काकांच्या, परमपूज्य मंदादेंच्या सहवासात आपण जेव्हा असतो, खरा प्रत्येकाने तो अनुभव घेतलेला आहे. प्रत्येकाने म्हणजे जवळपास बहुतांश लोकांनी इथे अभ्यासाला जमलेल्या हा अनुभव घेतलेला आहे. काकांच्या सहवासात, मंदाताईंच्या सहवासात असताना आपल्या अंतःकरणाची स्थिती कशी असते, कल्पना करा. म्हणजे अमेरिकेतल्या लोकांना तर हाही अनुभव आहे की मंदाते निघून गेल्यानंतर महिनाभर सुद्धा त्या अवस्थेत, पण महिनाभर हीच तर समस्या आहे. असं होतं. मुद्दा काय सुरू आहे इथे, की एखाद्याने सगुणोपासना करून वैकुंठाला जाणं वेगळं, आणि हे महात्मे जे इथेच वैकुंठ निर्माण करतात, नामघोषाच्या प्रभावानुसार विश्व उजळून टाकतात. फक्त आपण त्यांच्या सत्संगात असलो पाहिजे. आणि सत्संगात राहणं याचा अर्थ नुसता फिजिकल प्रेझेन्स, फिजिकल प्रॉक्सिमिटी असा होत नाही. माझं अंतःकरण तितकं साधन चतुष्टय संपन्न असेल तर माझ्यासाठी सुद्धा वैकुंठ आहे त्यांच्या सहवासामध्ये. पण ते जर नसेल तर मुरगुडात हजारो लोक राहतात. बाकी पुढे बोलण्याची आवश्यकता नाही. तेजे सूर्य तैसे सोज्वळ, परी तोही अस्तवे हे किडाळ, चंद्र संपूर्ण एखादे वेळ, हे सदा पुरते. 204 क्रमांकाची ओळी. तेजाने सूर्य जसा प्रकाशमान, तसे ते महात्मे प्रकाशमान असतात. परंतु सूर्याचा अस्त होतो हा सूर्यात दोष आहे. किडाळ म्हणजे दोष. म्हणून तोही महात्म्याला उपमान होऊ शकत नाही. म्हणजे काय? तो महात्म्या, त्याला सूर्याची सुद्धा उपमा देता येत नाही, कारण सूर्याला अस्त आहे, त्या महात्म्याला नाही. कारण महात्मे कसे असतात? काल परिच्छेद रहित ज्ञान प्रकाश रूप असतात. म्हणून त्यांचा कधीच अस्त होत नाही. चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र एखाद्या वेळी म्हणजे केवळ पौर्णिमेच्या दिवशीच षोडश कलांनी पूर्ण असतो. परंतु महात्मे आपल्या स्वरूपाने सर्व काळ पूर्ण असतात. नेहमीप्रमाणे माऊली महात्म्यांचं अलंकारात्मक वर्णन करते की सूर्य म्हणा, चंद्र म्हणा, या कशाचीच उपमा त्या महात्म्याला देता येत नाही. कारण दोन्हीमध्ये काय आहे? दोष आहे, किडाळ आहे. पुढे मौली म्हणते, मेघ उदार परी ओसरे, म्हणून उपमेसी न पुरे, हे निशंकपणे सपा खरे पंचानन. की मेघ उदार असतो परंतु ओसरतो. कधी कधी मेघाची उपमा देतात, कारण मेघ जसा वर्षाव सर्वांवर सारखा करतो, या घरावर पाऊस पाडणार नाही त्या घरावर पाडीन असा विचार तो करत नाही, या दृष्टीने त्याची उपमा त्याला देतात. पण माऊली इथे म्हणते की तो सुद्धा ओसरतो. म्हणून ज्ञानदानाविषयी नित्य उदार असलेल्या महात्म्याच्या उपमेला पुरेसा नाही. म्हणजे एका दृष्टीने जरी त्याची उपमा देता येत असली, नित्य उदार या दृष्टीने, तरी तो पुरेसा नाही, कारण तो ओसरतो. महात्म्याचं उदारता आहे ती ओसरत नाही. महात्मे अधर्म, अनिती, अज्ञान नष्ट करण्याविषयी सिंहाप्रमाणे शूर असतात, पण क्रूर नसतात. छान शब्द. शूर असतात पण क्रूर नसतात. म्हणून अशी उत्प्रेक्षा करता येईल की त्यांच्याविषयी कोणालाही शंका किंवा भीती वाटत नसल्यामुळे ते दयाळू सिंह आहेत. एक विरोधाभास आपल्यासमोर ठेवला आहे.
उत्प्रेक्षा अलंकार वापरलाय. काय म्हटलंय? पंचानन याचा अर्थ सिंह. दोन तीन अर्थ होतात पंचानन शब्दाचे, इथे सिंह असा अर्थ घेतलेला आहे. सिंह का म्हटलं? कारण ते सिंहाप्रमाणे शूर असतात. कशा? काय नष्ट करण्याविषयी शूर? अधर्म, अनिती, अज्ञान. पण ते क्रूर नसतात म्हणून त्यांच्याविषयी भीती वाटत नाही. त्यांना दयाळू सिंह असं म्हटलेलं आहे. जयांचे वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्त्री वोळगी जे एक वेळ यावया. अत्यंत महत्वाची ओवी आपल्यासाठी, 206 क्रमांकाची. माऊली म्हणते की जे एक वेळ मुखाला येण्याकरता हजारो जन्मात निष्काम पुण्याची सेवा करावी लागते, ते माझे नाम. म्हणजे इथे काय म्हणूया, जो दृष्टांत दिलेला आहे ना, तोच आपल्यासाठी महत्वाचा आहे. काय म्हटलंय? एक वेळ भगवंताचं नाम मुखी येण्यासाठी हजारो जन्मात निष्काम पुण्याची सेवा असावी लागते. तर कल्पना करा, मी किती वेळा नामस्मरण करतो. खरंच आपली दयनीय अवस्था आहे साधक म्हणून विचार केला तर. अरे, सद्गुरूंनी दिलेलं साधन सुद्धा मी पूर्ण करत नाही. त्यांनी सांगितलं असतं 1 तास नाम घे, मी 10 मिनिटं कसे बसे घेतो. ही माझी अवस्था आहे. का? दिलेलं आहे ते कारण. ते सर्व पाप आड येतात आहेत, आधीच्या जन्मातली आणि या जन्मातली. आता ही पाप आड येतात आहे, दिस इज नॉट अन एक्सक्यूज. क्रियमाण कर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. मुद्दा, एकवेळ मुखी नाम येण्यासाठी हजारो जन्मात निष्काम पुण्याची सेवा असावी लागते असं माऊली म्हणते आहे. असं जे नाम भगवंताचं, ते माझे नाम, ज्या महात्म्याच्या वाणीपुढे प्रेमाने अखंड नाचत असते. म्हणजे साध्या भाषेत हा जो महात्मा असतो तो अखंड नामामध्ये असतो. अखंड साध्या, अजून अजून साध्या भाषेत बोलूया, अखंड अनुसंधानात असतो. मगाशीपासून आपण तेच बोलतोय. सततम कीर्तयंतो माम, याच्यावरच भाष्य करते या माऊली. याच महात्म्याच्या विशेषणावर माऊली भाष्य करते. त्याला तत्वानुसंधान म्हणा, त्याला नामानुसंधान म्हणा, ईश्वरानुसंधान म्हणा, अनेक अनुसंधानाचे अनेक प्रकार आहे, अनेक पैलू आहेत. मुद्दा एकच, सतत कीर्तन माझ्या अंतःकरणात भगवंताचं सुरू असतं का? हा आपण सर्वांनी अत्यंत गंभीरपणे स्वतःला विचारण्याचा प्रश्न आहे. आणि हा जो महात्मा असतो त्याच्या वाणीपुढे तर ते प्रेमाने अखंड नाचत असतं नाम, अखंड तो नामातच असतो. नव्हे, परमपूज्य गोंदवलेकर महाराजांनी तर व्याख्याच केली आहे, जो अखंड नामात असतो त्याला संत म्हणावं. तो मी वैकुंठी नसे. आता भगवंत म्हणतात आहे, स्वतःचं वर्णन करतात आहे, तो मी वैकुंठी नसे, वेळू एकू भानुबिंबीही न दिसे, वरी योगियांचीही मानसे, उमरवडूनी उमरवडूनी जाय. म्हणजे तो मी वैकुंठात नसतो, एखाद्या वेळी सूर्यबिंबातही दिसणार नाही, शिवाय योग्यांचीही मने ओलांडून पुढे जातो. मग कुठे सापडतो मी? आता 208 क्रमांकाची प्रसिद्ध ओवी आहे, महत्वाची. परितयापासी पांडवा, मी हारपला गिवसावा, जेथ नाम घोष बरवा, करीती माझे. अर्जुना, अशा रीतीने मी सर्वत्र हरवलो असलो तरी पण जेथे माझे भक्त हे प्रेमाने नामघोष करतात, त्यांच्याजवळ माझा शोध करावा. कुठे सापडतात भगवंत? जे प्रेमानीय, एक एक शब्द महत्वाचा आहे, प्रेमाने नामघोष करणारे भगवंताचे जे भक्त, तिथे भगवंत नेहमी सापडतो. जिथे रामकथा सुरू असते तिथे हनुमंत नेहमी उपस्थित असतात. घालतो की नाही आपण आसन, घालतो की नाही हनुमंताचं? का? रामकथा सुरू आहे, हनुमंत असणारच आहे. अशी अखंड रामकथा माझ्या हृदयामध्ये सुरू हवी, हा विषय सुरू आहे. आणि भगवंत स्वतः सांगतात आहे की मी इथे नाही सापडणार, तिथे नाही एक वेळ मी वैकुंठातही सापडणार नाही, पण मी नक्की कुठे सापडीन? तर भक्त प्रेमाने नामघोष करतात, तिथे मी नेहमी सापडतो. किती शिकण्यासारखं आहे बा या सर्व ओव्यांमधून माझ्यासाठी एक साधक म्हणून. काय करणं अपेक्षित आहे?
पण पुन्हा गंमत तीच आहे ना, मला भगवंत हवा आहे का हाच तर प्रश्न आहे. म्हणून तर मी एक तास सद्गुरूंनी दिलेलं साधनसुद्धा मी नीट करत नाही, 10 मिनिटं नामस्मरण करतो. कारण का? सद्गुरूंनी सांगितलं आहे, थोडंसं महत्त्व पटलेलं आहे बुद्धीच्या पातळीवर, म्हणून करतो मी. मला कुठे प्रेम आहे भगवंताचं? मला कुठे भगवंत हवा आहे? माझं कुठे अडतं आहे भगवंताशिवाय? मग त्याचं तरी काय अडतं आहे माझ्याशिवाय? देव बाजारचा भाजीपाला नाही रे. भजन नेहमीच, मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव. कसं चालेल? खूप शिकायचं आपल्याला याच्यातून सगळं. कारण भगवंत स्वतः सांगतात आहे की जिथे भक्त प्रेमाने नामघोष करतात तिथे मी नेहमी असतो. कैसे माझ्या गुणी झाले देश काळ ते विसरले, कीर्तने सुखी झाले आपण पाची. ते भक्त माझ्या गुणकथनाने कसे तृप्त झालेले असतात बघ, की माझे गुणकथन करीत असता आपण कोठे आहोत, आपला किती वेळ गेला, हे विसरून जातात आणि नामसंकीर्तनाने स्वतःच सुखी होतात. आणि मी गजर लावून नामस्मरणाला बसतो. थोडा विनोदाचा विषय, पण गजर दोन कारणाने लावतात. एक, असं देवभान वगैरे विसरलो आणि 2-4 दिवस बसतो नामस्मरण करत तर काय होईल? मी विनोदाने बोलतोय. असं होत असेल तर माणूस गजर लावणारच नाही. पण मी गजर याच्यासाठी लावतो, अजिबात अर्ध्या तासापेक्षा जास्त नामस्मरण करायचं नाही. आपलं काय ठरलं आहे? अर्धा तास सकाळी, अर्धा तास संध्याकाळी. अर्धा तास झाल्याबरोबर उठायचं. कसं वाटतं ऐकायला? आणि इथे भगवंत वर्णन करतात आहे की आपण कोठे आहोत, आपला किती वेळ गेला हे स्वतः विसरून जातात. किती फजिती माझी सुरू असते पहा एक साधक म्हणून. मी किती स्वतःला फसवत असतो. आणि मग परमपूज्य काकाने तो शब्द दिलेलाच आपल्याला, बागडणं सुरू असतं परमार्थ प्रांतामध्ये. झाले आता 15 वर्ष, 20 वर्ष, 22 वर्ष बागडणं सुरू आहे. कधीच असं मला वाटत नाही की आज भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय मी इथून उठणारच नाही, आता नामस्मरणाला बसतोय आता मी, असं मला कधीच वाटत नाही. उलट मी 9 वाजले म्हणजे किती 10 पर्यंत करायचं आहे. म्हणजे मी पहिले घड्याळ. काय अवस्था आहे जीवनाची बघा. आणि वयवर्ष 60-70. म्हणजे मी वयवर्ष का काढलं? कारण या वयात दुसरं खरं करणं काही अपेक्षितच नसतं. देवाचंच नाम घेणं अपेक्षित आहे. तरीसुद्धा घरचे सुद्धा असं म्हणत नाही. उलट ते पण म्हणतात घ्या तुम्ही नामस्मरण, म्हणजे थोडक्यात तुमची कटकट आम्हाला नको, चालू द्या तुमचा परमार्थ. पण मला हवी असते ना ती कटकट, म्हणून मी घड्याळ पाहून नामस्मरणाला बसतो. आणि भगवंत इथे म्हणतात आहे की हा जो असतो महात्मा, तो आपला किती वेळ गेला हे विसरून जातो. कारण नामसंकीर्तनाने तो स्वतः सुखी होतो. त्याला त्याच्यामध्ये सुख लाभतं, मला लाभत नाही, ही माझी समस्या आहे. आणि मग 210, मगाशी मी सांगितलेली ओवी, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामांचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. काय करतात ते भक्त? कृष्ण विष्णू हरी गोविंद ही नामे ज्यात ग्रथित केली आहेत अशी सर्व संस्कृत प्राकृत पद्ये सतत गातात. आणि मधून एखादा अंतरंग अधिकारी भेटल्यास त्याच्याशी मोकळेपणाने आत्मसंबंधी विचार करतात. अमेरिकेमध्ये आपण जी त्रैमासिक उपासना घेतो ती या एका ओवीवरती आधारलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे इथे जे आहेत स्थानिक लोक, कारण दरवेळेला आपण या ओवीचा उल्लेख करतो. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामांचे निखिल प्रबंध ह्याचा त्या उपासनेमध्ये समावेश असतो. आणि माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती याचाही त्याच्यामध्ये समावेश असतो. अशी त्रैमासिक उपासना आपली उद्या होणार आहे श्री गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने. दोन संयुक्तिक कार्यक्रम आहे. पण नेहमी आपण बघतो की ही ओवी ही आपल्याला आधार आहे आपल्या उपासनेसाठी. माऊलींनी एवढं, मी मागच्याला जसं म्हणालो की प्रेमलक्षण भक्तीचं वर्णन करताना सुद्धा माऊली हे सांगायला विसरली नाही, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. हे पण आवश्यक आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो हे सर्व, पुन्हा माऊली कशावर भाष्य करते आहे? सततम कीर्तयंतो माम, हे सर्व कीर्तनामध्येच येतं. एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करणं, एखाद्या विषयावरती एखादी सुंदर ओवी घेऊन त्याच्यावर चिंतन करणं, कोणी आपला भेटला एखादा, माझ्या जातीचे मज भेटो कोणी, त्याच्याबरोबर चर्चा करणं. कोणत्या विषयावर? आत्मचर्चा उदंड गाती, या विषयावर चर्चा करणं.
टेस्लाचा स्टॉक वर गेला का खाली गेला ही चर्चा नाही. हे सगळं करणं याला म्हणायचं कीर्तन. असं सुंदर माऊलींनी वर्णन या 209 आणि 210 मध्ये केलेलं आहे. काय अपेक्षित आहे पुढे 211 मध्ये म्हणतात आहे की हे बहु असो या परी, कीर्तित माते अवधारी, एक विचरती चराचरी पांडुकुमरा. की अर्जुना, आता हा वर्णनाचा विस्तार असो, या प्रकारचे असे कित्येक भक्त जगामध्ये माझे कीर्तन करीत विश्वात संचार करतात, हे लक्षात ठेव. असं म्हणून माऊलींनी सततम कीर्तयंतो माम या पदावरचं भाष्य आवर्त घेतलंय आणि आता माऊली पुढे यतंतश दृढव्रत याच्यावर भाष्य करणार आहे. मग आणिक ते अर्जुना साविया बहुवा जतना पंचप्राण मना पाढाऊ घेऊनी. 212 क्रमांकाची ओवी. की अर्जुना, आणखी काही भक्तांनी आत्मानुभवाचे राज्य जिंकित असता आपल्या योगयागांचे पुष्कळ प्रकारांनी सहजपणे संरक्षण करण्याकरता पंचप्राणांना व मनाला मार्गदर्शक म्हणून बरोबर घेऊन, आता 212 पासून पुढे एक 3-4 ओव्या माऊली एक सुंदर आपल्यासमोर रूपक स्पष्ट करणार आहे. म्हणून बरोबर घेऊन असं म्हणून तो विषय पुढे सुरू आहे 213 मध्ये. 213 क्रमांकाची ओवी. बाहेरी यमनियमांची काठी लाविली, आत वज्रासनाची पवळी पन्नासिली, वरी प्राणायामांची मांडिली वाहती यंत्रे. आता अष्टांगयोगाचं वर्णन, कारण माऊलींनी त्या अर्थाने दृढव्रताचा अर्थ त्या दृष्टीने केला आहे. त्यामुळे तसं वर्णन इथे आलेलं आहे की शरीराच्या बाहेर काय, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह या यमांचे आणि शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान या नियमांचे काटेरी कुंपण लावले. छान एक सुंदर रूपकात्मक वर्णन केलं आहे. कुंपण कशासाठी लावतो आपण? संरक्षणासाठी, बाहेरून आतमध्ये कोणी येऊ नये. मग त्याच्यासाठी हे कुंपण कशाचं आहे? 5 यमांचं, 5 नियमांचं काटेरी कुंपण आहे. आणि त्या कुंपणाच्या आत काय केलं आहे? डाव्या पायाच्या टाचेने वृषण आणि गुदद्वार यांच्या मध्यभागामध्ये जी शिवण आहे तिला दाबून उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवून वज्रासनाचे मोठे आवार तयार केले. आता कुंपण झालं, आवाराचं वर्णन केलं माऊलींनी. आवार कशाचा आहे? वज्रासनाचा आहे. आणि त्या आवाराच्या भिंतीवर रेचक, पूरक, कुंभक या प्राणायामांची, शत्रूवर गोळे फेकणारी यंत्रे म्हणजे तोफा जणू काही मांडून ठेवलेल्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी तेच येणार आहे पुढे वर्णन सगळं. अष्टांग योगाचं पूर्ण वर्णन आहे थोडक्यामध्ये, अर्थात 6व्या अध्यायात सविस्तर येऊन गेला, आपण बघितलं होतं. तेथ उल्हाट शक्तीचेनी उजीवडे, मन पवनाचेनी सुरवाडे, 17वीचे पाणी आडे बळी याविले. की त्यावेळी कुंडलिनी शक्तीच्या प्रकाशाने आणि मनपवनाच्या बळाने, मनपवनाच्या प्राणपान यांच्या बळाने 17व्या चंद्रकलेचे सरोवर बळकावले. मी जसं म्हणालो, यम, नियम, आसन याचं वर्णन झालं. आता प्राणायामाचं वर्णन आलं 214 मध्ये. 215. तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली, विकारांची सपिली बोहली, इंद्रिये बांधोनी आणली हृदया आत. तेव्हा प्रत्याहाराने फार मोठा पराक्रम केला. आता या प्रत्याहाराबद्दल बोलण्याच्या आधी ही जी 213 क्रमांकाची ओवी आहे ज्याच्यामध्ये 5 यम आणि 5 नियम, विषय हा सुरू आहे की यतंतश्य दृढव्रता. दृढव्रत जो असतो त्याचं वर्णन माऊली इथे अष्टांग योगाच्या दृष्टीने करते. आता आपण जर फक्त यम आणि नियमांचा विचार केला तरी साधन चतुष्टय संपन्न होणं आणि यमनियम संपन्न होणं असं म्हणूया, फारसा फरक नाही आहे. शब्द बदलतात आहे, थोडी मांडणी बदलते आहे, पण आशय तोच आहे. पुन्हा विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि हे इथे जे यम दिलेले आहेत 5, अहिंसा, अहिंसा दुसऱ्या कोणाला न दुखावणं, सत्य, अखंड खरं बोलणं, अस्तेय, अस्तेय म्हणजे काय? जे दुसऱ्याचं आहे त्याच्यावर आपली नजर न ठेवणं,
दुसऱ्याचं धन असेल, जे काय असेल, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, समजायला सोपं आहे, शौच, अंतर्बाह्य शुची, संतोष. संतोष म्हणजे काय? जे काही प्राप्त आहे, सुखदुःखे समे कृत्वा, लाभालाभो जयाजयो. पुढे तप, तपश्चर्या. मग अशी आपण एक उदाहरण घेतलं, कोणतं? श्रावणात कांदा लसूण न खाण्याचं तप, अत्यंत साधं उदाहरण. तिथे सुद्धा माझी गाडी घसरते. कोणी म्हटलं बाहेर जेवायला जाऊ, चालले, तेवढ्यापुरती मी विसरून जातो आज श्रावण आहे किंवा चतुर्मास आहे. इतर वेळेला तर जाऊ दे, आपण एक 4 महिने, 1 महिना थोडं स्वतःच्या इंद्रियांवरती नियंत्रण. कशाबद्दल बोलतोय आपण? दृढव्रत. म्हणून मी मागे गेलो प्रत्याहार सोडून, कारण ती पूर्वतयारी आहे प्रत्याहाराची. स्वाध्याय, स्वाध्यायाचा अर्थ मगाशी मी सगळं बोलतोय ते अखंड मला दिलेलं साधन सद्गुरूंनी नियमाने चालवणं, हे स्वाध्यायाचं स्वरूप आहे. त्याची अगदी शास्त्रीय व्याख्या पाहिली तर वेदांत शास्त्राचा अभ्यास करणं असा आहे, पण त्याचा आशय तो आहे अभ्यास, दोन्ही पद्धतीचा, परोक्ष आणि अपरोक्षाचा अभ्यास. आणि ईश्वर प्रणिधान मी मगाशीच बोललो. निष्कर्म म्हणजे कर्माचं फल ईश्वराला अर्पण करणं. हे 5 यम आणि 5 नियम, ह्याच्यासाठी जो एक पीळ लागतो मनाचा, निश्चय लागतो मनाचा. मग नियम, यमनियम असो का मी जसं म्हणालो तसं साधन चतुष्टय संपन्न होण्याचा माझा प्रयत्न असो, विवेक असो, वैराग्य असो, शम दम उपरम श्रद्धा समाधान तितिक्षा, मुमुक्षुत्व, हे सर्व सांभाळण्यासाठी काय लागतं? या सर्वांसाठी एक गोष्ट लागते, दृढ व्रत असावं लागतं. यू हॅव टू कमिट युअर सेल्फ, शुद्ध मराठीत. म्हणजे आपण हे बोलतो, हे काही नवीन आहे का सगळ्यांसाठी? कोणाहीसाठी नवीन नाही, सगळे अभ्यासकच आहेत तिथे जमलेले. पण मी दृढव्रत आहे का, हा प्रश्न प्रत्येकाने या क्षणी स्वतःच्या मनाला विचारा. उत्तर स्पष्ट आहे. ठरवतो खूप गोष्टी मी, खूप कमी करतो त्यातल्या. आणि कधी करतो कधी करत नाही, याला दृढव्रत म्हणत नाहीत. त्या संगीताच्या क्षेत्रात सुद्धा आपण पाहतो साधना किती महत्वाची असते. संगीताच्या क्षेत्रात असं सांगतात की 1 दिवस तुम्ही रियाज केला नाही तर तुमचा 3 दिवसाचा आधी केलेला रियाज वाया जातो. 2 दिवस जर रियाज केला नाही लागोपाठ तर आठवडाभराचा वाया जातो. 3 दिवस केला नाही तर महिनाभराचा वाया जातो. कल्पना करा. हे जर संगीताच्या क्षेत्रात असेल तर परमार्थाच्या क्षेत्रात किती महत्वाचं आहे. तिथे त्याला रियाज म्हणतात, तिथे त्याला साधना म्हणतात, तिथेही साधनाच म्हणतात, संगीत साधना. दृढव्रत असावं लागतं त्याच्यासाठी. थोडं स्वतःच्या शरीरावर आणि मनावरती नियंत्रण असावं लागतं. आणि तेच प्रत्याहाराच्या रूपाने आपल्या पुढे येत आहे. पंक्ती 215 क्रमांकाची उभी मी वाचली तेव्हा, प्रत्याहारे ख्याती केली, विकारांची सपिली बोहली, इंद्रिय बांधून आणली हृदयात. म्हणजे तेव्हा प्रत्याहाराने फार मोठा पराक्रम केला. केव्हा? जेव्हा यमनियम मला साधले, तेव्हा प्रत्याहार काय करतो? तर त्याने विकारांची काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार ही सपिली म्हणजे मुले बाळे, बोहली म्हणजे ठार मारली. आणि इंद्रियांना विषयांपासून ओढून घेऊन त्यांना एकत्र बांधून हृदयाच्या आत आणले. हीच खरं प्रत्याहाराची व्याख्याच आहे ती. प्रत्याहाराचा अर्थच तो आहे. पण त्या इंद्रियांना विषयांपासून मी तेव्हाच आवरून घेऊ शकतो जेव्हा मला यम आणि नियम साधलेले असतील. साध्या साध्या सोपे सोपे नियम सुद्धा जेव्हा मला पाळता येत नाही आणि तिथे मी बळी पडतो, कशाला? माझ्या इच्छेला, कामनेला. तिथे माझ्या दृढव्रत या शब्दाचं तर म्हणजे काय झालेलं असतं? संपूर्ण पराभव झालेला असतो. त्या उपवासाच्या मागे किंवा आपल्याला जी काही व्रत, वैकल्य, या तीर्थयात्रा असतील, तपश्चर्या असतील, विविध प्रकारचे जे तप आपल्याला सांगितलेले आहेत परमार्थामध्ये, ते त्याच्याचसाठी सांगितलेली आहे. मनावरती नियंत्रण, एक पीळ तयार झाला पाहिजे मनाचा. माझं नियंत्रण असलं पाहिजे मनावरती. कारण इंद्रियांचं तर काय, त्यांचं या विषया वाचून काही
सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा, माऊली म्हणते ज्ञानेश्वरीतच. तो इंद्रियांचा स्वभावच आहे. पण त्या इंद्रियांवर नियंत्रण कोणाचं असलं पाहिजे? इंद्रिय म्हणतील करीती, दुसऱ्या ठिकाणी गोवी येते. ते महात्म्याचं वर्णन आहे. त्या महात्म्याची जी इंद्रिय असतात ना, तो जशी म्हणतो तशी करतात. आणि माझ्या बाबतीत ती इंद्रिय जशी म्हणतात तसं मी करतो. म्हणून इथे प्रत्याहाराची व्याख्या केलेली आहे. हा प्रत्याहार तेव्हाच साधतो आपल्याला जेव्हा यम आणि नियम छान साधलेले असतात. मग यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, आणि असा प्रत्याहार जेव्हा साधतो, हे सर्व विकार नष्ट होऊन इंद्रियांना विषयांपासून ओढून आणून एकत्र बांधून हृदयाच्या आत जेव्हा आणण्यात येतं, थोडक्यात वृत्ती अंतर्मुख होते. तेव्हा पुढे काय होतं? 216, तव धारणावारू दाटिले महाभूता ते एकवटिले, मग चतुरंग सैन्य निवटिले संकल्पाचे. तेव्हा धारणारूपी घोडे दौडू लागतात. आता प्रत्याहारानंतर काय आहे? धारणा, ध्यान, समाधी, तीनच पायऱ्या उरल्या. धारणेचं वर्णन आहे की असं जेव्हा होतं तेव्हा धारणारूपी घोडे दौडू लागतात. त्या घोड्यांवर स्वार झालेल्या योग्यांनी शरीरातील पंचभूतांना एकत्र केले. मग कर्मफलांचे संकल्प प्रत्यक्षादीप्रमाणे मिथ्या ज्ञाने जगात नसलेल्या पदार्थांशी होणारा मानसिक व्यवहार, म्हणजे आपण त्याला काय म्हणूया, मनोराज्य म्हणूया, निद्रा आणि पूर्वी अनुभवलेल्या विषयांची स्मरणे, हे संकल्पाचे चतुरंग सैन्य ठार केले. काय सुरू आहे? रूपक सुरू आहे. थोडक्यामध्ये काय सांगतात आहे? अर्थात या सर्व चित्तवृत्ती नाहीशा केल्या. कशाच्या आधारावर? प्रत्याहाराच्या आधारावरती. हे जेव्हा होतं तेव्हा आपण धारणेच्या प्रांतामध्ये असतो. माझ्या जेव्हा वृत्ती हळूहळू, सातत्य नसतं म्हणून तर त्याला ध्यान म्हणता येत नाही. धारणा, तैलधारावत वृत्ती अहम ब्रह्मास्मीची तिथे नसते. कधी आत कधी बाहेर, कधी आत कधी बाहेर असं चाललेलं असतं. धारणेचा प्रांत आहे. पण इथे कोणकोणत्या चित्तवृत्ती नाहीशा होतात ते दिलेलं आहे. म्हणून मला वाटतं 6व्या अध्यायातच ती ओवी येते. समाधीची व्याख्या माऊलीने केली आहे की नाही? पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरसिय भूमिके समाधी राहे. त्याचं वर्णन सुरू आहे की ही सुरुवात आहे त्याची, म्हणून त्याला धारणेचा प्रांत. आणि मग पुढे काय होतं? तयावरी जैत रे जैत, म्हणून ध्यानाचे निशाण वाजत, दिसे तन्मयाचे झळकत एक छत्र. त्यानंतर जैत रे जैत म्हणजे जिंकले रे जिंकले असे म्हणून ध्यानाचा नगारा वाजू लागतो. या धारणेचं रूपांतर ध्यानामध्ये होतं जेव्हा ती तैलधारावत वृत्ती होते. अहम ब्रह्मास्मी हा एकच विषय चित्तामध्ये राहतो. ही एकच वृत्ती जेव्हा राहते तेव्हा काय होतं? ध्यानाचा नगारा वाजू लागतो आणि मन ध्येयाशी एकरूप झाल्याचे एकमेव छत्र झळकत असल्याचे दिसू लागते. आणि जेव्हा असं ध्यानाचं सातत्य राहतं तेव्हा शेवटी धारणा, ध्यान, समाधी. 218, पाठी समाधी श्रेयसी अशेखा, आत्मानुभव राज्य सुखा, पट्टाभिषेक देखा समरसे जाहाला. नंतर त्या योग्याचा काय होतं? समाधीरूप लक्ष्मीसह सार्वभौम आत्मानुभव रूपी राज्य सुखाकरता समरसतेने राज्याभिषेक झाला असे जाण. मौलीने पूर्ण अष्टांग योगाचं 8ही पायऱ्या ज्या आहेत त्याचं वर्णन सुंदर या ओव्यांमध्ये केलेलं आहे. कशावरती मौली भाष्य करते आहे? पुन्हा एकदा, यतंतश्च दृढव्रता, म्हणजे यमनियमादी महाव्रतांचे दृढ श्रद्धेने पालन करणारे किंवा धारणा ध्यानादी साधनाने माझ्या आत्मस्वरूपाचे ठिकाणी चित्त समाधीचा अभ्यास करणारे महात्मा. ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन, आता ऐक सांगेन जे करीती एक. असे हे अष्टांग योगाद्वारा होणारे माझे भजन फार अवघड आहे. आता काही भक्त आणखी एका प्रकाराने जी भक्ती करतात ती सांगतो, ऐक. आता कोणती? कशावर भाष्य करणार मौली? नमस्यंत नमस्यंतश्च माम भक्त्या.
म्हणजे भूतमात्रांचे ठिकाणी मी भगवान आहे या भावनेने नमस्कार करणारे, असे ते परमप्रेमाने नित्य संयुक्त असलेले महात्मे. याच्यावर आता माऊली भाष्य करणार आहे. सततम कीर्तयंतो माम आपण बघितलं, दृढव्रत बघितलं. आता नमस्काराचं, तरी दोन्ही पालवेवरी जैसा एक तंतू अंबरी, तैसा मी वाचुनी चराचरी जाणती ना. तरी वस्त्रामध्ये एका पदरापासून दुसऱ्या पदरापर्यंत जसा एकच तंतू असतो, त्याप्रमाणे ते भक्त जडचेतनात माझ्या वाचून दुसरी वस्तू जाणत नाही. आता एक सुंदर भक्तांचा अजून एक प्रकार आपल्यासमोर भगवंत आणि माऊली ठेवतात आहे. या प्रकारचे जे भक्त असतात ते अखंड सर्वत्र भगवंतच बघतात. इथे जड आणि चेतन तैसा मी वाचुनी चराचरी म्हटलेला आहे जाणतीला. जडाजडी अंशी रहाटी जे सरीसी, ते चेतना का तुझसी लटके नाही, अशी एक ओवी आहे दुसऱ्या ठिकाणी ज्ञानेश्वरीत. जडाजडी अंशी चेतना जे सरीसी, एक सारखं चेतन तत्व जडातही आहे, चेतनातही आहे. फक्त फरक कुठे पडतो? जड आणि चेतन दोन प्रकार का झाले? तर चेतनामध्ये त्याची विशेष अभिव्यक्ती आहे, कारण तिथे अंतःकरण आहे, म्हणून त्याला चेतन असं म्हणतात. मग ते अंतःकरण अत्यंत विकसित अवस्थेत मनुष्य देहामध्ये असेल, अत्यंत अविकसित अवस्थेत वृक्षांमध्ये असेल. पण अंतःकरण आहे वृक्षांमध्ये, आपल्याच भारतीय शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे. पण चेतनात तर आहे, जडामध्येही ते आहे, कारण एकदा सर्वत्र सम म्हटल्यानंतर इथे आहे आणि तिथे नाही, भाषा संभवतच नाही चेतनाच्या बाबतीत. फक्त अभिव्यक्ती आहे तेव्हा त्याला चेतन म्हणतात. पण हे जे महात्मे किंवा ह्या प्रकारचे जे भक्त आहेत, ते काय करतात? जसं वस्त्रामध्ये एका तंतू वाचून दुसरं काही नसतं, तसं जडचेतनात माझ्या वाचून दुसरी वस्तू ते जाणत नाही. आदी ब्रह्मा करुनी शेवटी मशक धरुनी माझी समस्त हे जाणुनी स्वरूप माझे. की ब्रह्मदेवाला पुढे करून सर्वांच्या शेवटी चिलटाला धरून मध्यंतरी जे काही जीव आहेत, हे सर्व माझे स्वरूप आहेत असे जाणून, एक शुद्ध मराठीत एक्स्ट्रीम आपल्यासमोर ठेवले. ब्रह्मदेवापासून तर अत्यंत क्षुद्र अशा जीवापर्यंत काय समजतात ते मानतात. अखंड त्यांच्या स्मरणात असतं की हे सर्व माझे स्वरूप आहे. मग वाड धाकुटे न म्हणती, सजीव निर्जीव नेणती, देखिली वस्तू उजू लुटिती मीची म्हणून. मग हा जीव लहान हा मोठा असे म्हणत नाहीत, एवढेच काय, पण सजीव आणि निर्जीव हा देखील भेद जाणत नाही. डोळ्याला दिसेल ती वस्तू मी परमात्माच आहे असे समजून सरळ लोटांगण घालतात. आपण मागच्याला बहुतेक बोललो होतो, वारकरी. वारकरी आपल्याला माहिती आहे, सर्वजण एकमेकाला काय म्हणतात? माऊली. तुमचं नाव काही असू द्या, आडनाव काही असू द्या, तुमचा आश्रम कुठलाही असू द्या, तुम्ही कोणीही असा, वारकऱ्यांसाठी तुम्ही सर्वजण सर्वजण माऊली. आणि लहान नाही मोठा नाही, श्रीमंत नाही गरीब नाही, म्हातारा नाही मुलगा, सगळे एकमेकांना नमस्कार करतात, स्त्री असो पुरुष असो. ही जी भूमिका आहे ना, त्याच्या पाठीमागची भूमिका ही आहे जी आपण आता समजून घेतोय. याचं कारण आहे, सर्वांच्या हृदयी काय आहे? तोच परमेश्वर आहे. आणि म्हणून मगाशी आपण ती व्याख्या बघितली होती. व्याख्या म्हणजे माऊलींनी भाष्य करताना कशावरती? नमस्यंत्यवर काय भाष्य केलं होतं? हृदयेशयम आत्मानम, हृदयस्थ परमात्म्याला भक्तिपूर्वक नमस्कार करतात. बरं, नुसतं चेतनालाच करतात असं नाही, अचेतनालाही करतात, कारण त्याच्यातही तो आहेच, त्याच्यातही तो आहे. पण काय आहे, नुसतं शरीराने केलेला नमस्कार महत्वाचा नाही आहे. त्यात आपल्याला असं वाटू शकतं, हे काय वेड्यासारखं, डोळ्याला दिसेल ती वस्तू परमात्मा असं समजून सरळ लोटांगण घालणं, असं वाटू शकतं आपल्याला. पण तो वेडेपणा नाही आहे. भगवंत स्वतः इथे सांगतात आहे, माऊली पण सांगते आहे. पण शरीराने नमस्कार करण्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे ते पुढच्या ओवीमध्ये येत आहे, 223 मध्ये. आपले उत्तमत्व नाठवे, ही ती मार्मिकता आहे त्याची. पुढील योग्य अयोग्य नेणवे, एकसरे व्यक्तिमात्राची नावे नमूची आवडे. की त्यावेळी त्यांना आपला चांगलेपणा आठवत नाही
आणि पुढील व्यक्ती नमस्काराला योग्य का अयोग्य हे जाणत नाहीत. एकसारखे यच्च यावत व्यक्तींच्या नावाने नमस्कार करणेच त्यांना आवडते. आता मी जसं म्हणालो, नमस्कार ते शरीराने करतील किंवा न करतील, मुद्दा काय आहे, मार्मिकता काय आहे, आपले उत्तमत्व नाठवे. ही ती मार्मिकता आहे. ही त्या नमस्काराची जी भक्ती आहे, त्याचं हे काय म्हणूया रहस्य आहे. काय म्हणून अजून एक सुंदर ओवी आहे, ज्ञानेश्वरी पाठ असेल तुम्हाला. म्हणून थोरपण पराची सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जे जगा धाकुटे होईजे तई जवळी का माझी. माऊली म्हणते. अप्रतिम ओवी आहे. अखंड हृदयामध्ये धारण करणाऱ्या काही ओव्यात ना, त्यातली एक ओवी आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून परमपूज्य काकांचं वाक्य आहे, तुम्हाला माहिती असेल, की परमार्थामध्ये अहंकार लयाशिवाय एक पाऊल पुढे पडत नाही. काय वाक्य आहे? पुन्हा सांगतो. अहंकार लयाशिवाय परमार्थात एक पाऊल म्हटलेल्या परमपूज्य काकांनी. डेस्टिनेशन ज्याला म्हणतात, ध्येय गाठणं तर खूप दूर झालं, एक पाऊल पुढे पडत नाही. म्हणून मी म्हणालो, मार्मिकता इथे कशाची आहे? आपले उत्तमत्व नाठवे. म्हणजे मी येऊ आहे, मी तेव्हा आहे, मी असा आहे, मी तसा आहे, हे संपूर्ण विसर तिथे. म्हणून थोरपण पराची सांडीजे. माऊलींची ओवी. थोरपण, मी कोण आहे याचं विस्मरण, अखंड विस्मरण, अखंड विनम्रता, अखंड नम्रता. उत्तम साधन आहे बरं परमार्थामध्ये. पुन्हा पुन्हा मी सांगतो, एक साधक म्हणून मला याच्यातून काय शिकायचं आहे का मी तसा विनम्र सर्वांच्या प्रती? मी तर मागच्या वेळेला बोललो होतो, मी माझं लिंक्डइनचं प्रोफाईल फक्त चिकटवत नाही कपाळावरती, तेवढंच राहिलं आहे फक्त. ते घेऊनच फिरतो मी. आय कॅरी माय सेल्फ, माय एंटायर रेझ्युमी. तुम्हाला काय माहिती मी कोण आहे, माझं टायटल काय आहे, माझा पगार किती, इत्यादी इत्यादी. मी किती यशस्वी, मी किती श्रीमंत, काय ते ज्याचं जे काय असेल ते त्याचं वर्णन करण्याची आवश्यकता नाही आहे. हे अखंड. एक सुंदर वाक्य मागच्या वेळेला मी एकदा बोललो होतो. जाणीव म्हणजे अहंकार. आठवत असेल. म्हणजे मला हे आत्ता काय आठवलं, आत्ता मी जे वर्णन केलं व्यवहारामध्ये, ते असू नये असं कोणीच म्हणणार नाही. तो प्रारब्धाचा भाग आहे. ते पुन्हा तो असावं का नसावं हा माझ्या चिंतनाचा विषयच नाही आहे. पण त्याची अखंड जाणीव जर माझ्या अंतःकरणात असेल, तर मला त्याचा अहंकार आहे. आता मी ऑफिसमध्ये गेलो, कार्यालयात गेलो, काम करताना मला काही भूमिका दिलेली आहे, त्याचं स्मरण मला होणारच आहे, व्हायलाच पाहिजे, नाही तर काम कसं करणार? तेव्हा त्याचं स्मरण होणं आणि ती भूमिका मी पार पाडणं वेगळं, आणि अखंड ती भूमिका अंतःकरणात धारण करणं वेगळं. त्याला अहंकार असं म्हणतात. कारण अखंड जाणीव आहे, मी आहे, मी मी असा आहे, मी तसा आहे, मी येऊ आहे, मी तेव्हा आहे. अखंड जाणीव. जाणीव म्हणजे अहंकार. फार सुंदर वाक्य आहे, सिद्धांतच आहे. आणि म्हणून इथे काय म्हटलंय, आपले उत्तमत्व नाठवे. तो नाठवे शब्द खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून हे जेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये नसतं, ठाण मांडून बसलेलं यांनी नसतं, मग कुणाचं ठाण असतं? भगवंताचं असतं. तेव्हा मला कोणाच्याही समोर नम्र होण्यासाठी अजिबात अडचण येत नाही. म्हणून ती मी ओवी जी म्हणालो महत्वाची माऊलींची, या अध्यात नाही आहे ती, पण फार सुंदर ओवी आहे. म्हणून थोरपण पराची सांडीचे. आणि त्याचं फळ याच ओवीत सांगितलेलं आहे. व्युत्पत्ती आगवी विसरीचे, जे जगा धाकुटे होईचे तई जवळीक माझी. जर भगवंताची जवळीक म्हणजे भगवंताची प्राप्ती, म्हणजे स्वरूपाची प्राप्ती जर मला हवी असेल, तर मला जगाच्या समोर मला धाकुटच होणं भाग आहे. आणि हेच मी आयुष्यभर होत नाही, आणि तरी समजतो माझा परमार्थ सुरूच आहे. तरी समजतो माझा परमार्थ सुरू आहे. आणि इथे नमस्कार म्हणजे, पुन्हा मी जसं म्हणालो, शरीराने केलेला नमस्कार इथे अपेक्षित नाही. तो होईल किंवा न होईल, मुख्य काय आहे? आपले उत्तमत्व नाठवे. अहंकारलय, पूर्ण अहंकारलय. जैसे उंचीहुनी उदक पडिले, ते तळवटवरी ये उगले, तैसे नमीजे भूतजात देखिले, ऐसा स्वभावोचित तयाचा. जसे उंचीवरून पाणी पडले तर ते मध्यंतरी कुठे न थांबता शांतपणाने तळापर्यंत येते, त्याप्रमाणे दिसेल त्या भूतांना नमस्कार करावा, असा त्यांचा स्वभावच असतो.
नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. नम्र झाला भूता, अगदी हेच तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, त्याचे माऊली सांगतात. कसे संत एकच गोष्ट बोलतात बघा. तेणे कोंडिले अनंता, केवढं मोठं फळ आहे पहा त्याला. नम्र झाला होता, केवळ नम्र, केवळ अहंकार लय. कारण तो अहंकाराचा सर्वात मोठा शत्रू आहे ना परमार्थामध्ये, जो मला अजूनही स्वरूपापासून वेगळं ठेवतो आहे. सर्वात सूक्ष्म अहंकार मी देह आहे हा आहे, पण त्या देहाला धरूनच बाकीचे अहंकार असतात. आणि त्या येणारच आहे पुढे होऊया आता 227, वेळ माहीत नाही मला आज मिळेल का आपल्याला. पण 227 क्रमांकाची ओवी आपल्याला सांगते की केवढं मोठं फळ या केवळ अहंकार लयाला आहे. बघूया तिथपर्यंत पोचलो तर. पण मी जसं म्हणालो, नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता, तुकाराम महाराज त्या अभंगात म्हणतात. शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे पाणी पातळपणे तळा आणि. म्हणजे माऊलींनी इथे जे म्हटलेलं आहे, उंचावरून पाणी पडलं की ते मध्ये कुठे न थांबता शांतपणाने तळापर्यंत जातं. अगदी हेच त्याच अभंगात तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. उदाहरण त्यांनी सुद्धा दृष्टांत पाण्याचंच दिलेलं आहे. का फळलिया तरुची शाखा सहजे भूमिसी उतरे देखा, तैसे जीवमात्रा अशेखा खालावती ते. किंवा फळांनी भारावलेल्या झाडाची फांदी स्वाभाविकपणाने जमिनीकडे लवते, त्याप्रमाणे ते भक्त सर्व जीवांकरता नम्र होतात. अखंड अगर्वता होऊनी असती, तयांची विनय हेची संपत्ती, जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्या ठाई. 226 क्रमांकाची ओवी, की ते नमन भक्ती करणारे भक्त सर्व काळ निरहंकार होऊन असतात. छान शब्द वापरला, नमन भक्तीबद्दल बोलतोय आपण. नमन भक्ती सर्व काळ निरहंकार होऊन असतात, त्यांची विनय हीच संपत्ती असते आणि ती संपत्ती माझे ठिकाणी जय जय या मंत्राने समर्पण करतात. नमस्कार करताना तोंडाने जय जय या शब्दाचा उच्चार करतात. भाव असा की नम हा संस्कृत धातू आहे. त्या धातूचे नम्रता आणि शब्द असे दोन अर्थ आहेत. नमू प्रभ्वत्वे शब्देच असा व्याकरण पाठ आहे. तुम्ही जर संस्कृत डिक्शनरीमध्ये पाहिलं तर त्याच्यात नम या धातूचे हे दोन अर्थ दिलेले आहेत, नम्रता आणि शब्द. त्यांपैकी पहिला नम्रता हा जो अर्थ आहे, हा अर्थ जीवमात्रा आशेखा खालावती ते, हे जे 225 क्रमांकाच्या ओवीत आहे या ओवीत सांगितलं आहे. आणि दुसरा शब्द हा जो अर्थ घेतला त्याचा, तर हा अर्थ जय जय मंत्रे अर्पिती माझ्या ठाई ह्या आत्ताच्या चालू ओवीमध्ये सांगितलेला आहे 226 क्रमांकाच्या. आणि 227 क्रमांकाची ओवी बघू आणि थांबू, आपली वेळ होते आहे. कारण ही ओवी महत्त्वाची याच्यासाठी आहे की काय फल प्राप्त होतं. नमिता मानापमान गळाले, म्हणून अवचिता मीची झाले, ऐसे निरंतर मिसळले उपासिते. आपल्याला वाटतं काय होतं नमस्कार करून, काय होतं माऊली सांगते. नमन करीत असतात त्यांचे मान अपमान गळून जातात, म्हणून ते अकस्मात मत्स्वरूपच होतात. अजून काही फळ ऐकायचं राहिलंय, त्याच्यापेक्षा काही मोठं फळ आहे. पहा, म्हणजे मीच कसा जबाबदार आहे भगवंतापासून. मी स्वतःला जो दूर, भगवत प्राप्ती मला होत नाही, याचं कारण इथे जे दिलेलं आहे, तसं माझं अंतःकरण निरहंकार नाही. मान आणि अपमान हे जर सोडलं, म्हणजेच मी निरहंकारी झालो, तर किती मोठं फळ आहे. अवचित मीची झाले, मागाशी पण मी जे म्हणालो, जे जगात धाकुटे होई जे, तई जवळी का माझी, ती ओवी तेच सांगते आहे. पण इतकं सगळं माहीत असूनही मी माझी व्युत्पत्ती आणि थोरपणा, सो कॉल्ड असलेला किंवा नसलेला, सोडायला तयार नाही. आणि मौली इथे म्हणते ते अकस्मात मत्स्वरूपच होतात, याप्रमाणे माझ्याशी अखंड एकरूप झालेले असूनही ते काय करतात, माझी भक्ती करतात. अशी ही काय म्हणूया नमन भक्ती. त्याचं शेवटचं एक 228 क्रमांकाची ओवी ती पुढच्याला बघू. आज 227 पर्यंत आपला अभ्यास झालेला आहे पूर्ण. पण
नमन भक्ती ज्याचं मुख्य आशय आहे अहंकार लय, त्याला किती मोठं फळ आहे. सर्व भूतांच्या प्रती मी अत्यंत विनम्र असणं, अत्यंत निरहंकारी असणं, याचं महात्म्य आपल्याला शिकायला मिळत आहे. आणि हे आपण सर्वजण अखंड लक्षात ठेवू. आणि ते लक्षात ठेवून त्याचं जे फळ माऊलींनी सांगितलेलं आहे, ती अवचित भगवंताची प्राप्ती ती आपल्या सर्वांना हो अशी सदिच्छा सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करतो. आणि आजचा आपला अभ्यास इथे थांबवतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.